सो गाईज वेलकम बॅक टू माय नेक्स्ट व्हेरी व्लॉग. खूप दिवसाने माझा हा व्लॉग येतोय बिकॉज खूपच हेक्टिक आठवडा गेला आणि खूपच हा माझा आजचा हेक्टिक दिवस होता. सुरुवात झाली आजच्या दिवसापासून. खूप चांगली सुरुवात झाली. मी सकाळी सकाळी ऑर्डरला गेले, डेस्टिनेशनवर पोहोचले आणि मी सगळं आवरून रिटर्न माझ्या घरी गेले. थोडासा ब्रेक घेऊन नेक्स्ट डेस्टिनेशनवर पोहोचून माझी ऑर्डर वगैरे कंप्लीट गेली. तशी गणपती बाप्पाची कायमच माझ्यासोबत साथ असते. आजही त्याचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले आणि रात्री मला हळदी अटेंड करायच्या होत्या. हळदीला जाऊन मी पुन्हा थोडा आराम करून नेक्स्ट दिवशी रिटर्न सकाळी ऑर्डरला निघाले. सर्व सेटअप लावून ती ऑर्डर कंप्लीट करून मी घरी आले. थोडं लोकेशन खूपच लांब होतं, सो लेटच झालं पोचायला. संध्याकाळच झाली आणि चिकन आणि चपात्या मस्त मी करत होते. घरचं जेवण म्हणजे खरंच सुख. त्यानंतर मला रात्री निघायचं होतं पुण्याला तात्काळ, बिकॉज नेक्स्ट दिवशी मला कॉलेजला जायचं होतं. काहीच कॉलेज आणि मी माझं मेकअप आर्टिस्टचं दोन्हीही बॅलन्स करायचं खूप ट्राय करते. तुमच्या सर्वांचा सपोर्ट मला असाच असू द्या. त्यानंतर मग मी ट्रेनमध्ये बसले. ट्रेनमध्ये बघत असाल तुम्ही सर्वजण झोपलेले, बिकॉज रात्रीची वेळ होती. पुण्याला पोहोचताच मी उबर आणि ऑटो पकडून माझ्या हॉस्टेलवर जायला निघाले. खूपच दमल्यामुळे मला पुढे काही शूट करायला मिळालं नाही. तशीच मी सकाळी उठून कॉलेजला जायला निघाले. त्या अगोदर ब्रेकफास्ट केला, थोडी स्ट्रेंथ आली आणि रिफ्रेशमेंटसाठी चहा आणि फ्रूट्स खाल्ले. त्यानंतर कॉलेजला गेले. बघते तर काय लिफ्टच बंद. आधीच शरीरात काही ताकद नव्हती, तरीही 4 मजले चढून माझ्या क्लासमध्ये पोहोचले. सेशन अटेंड केल्यानंतर मला थोडंसं लो फील व्हायला चालू झालं. लगेचच डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट चालू केली आणि मग 2 दिवसाचा आराम करून मला आता बरं वाटतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला?